श्री स्वामी समर्थ. नमः सिद्धम. स्वामी माझ्या जीवनात आले आणि त्रास वाढला, दुःख वाढले. भक्तांनो, असं वाटत असेल तर हा व्हिडिओ तुमच्याकरता आहे. स्वामी समर्थ माझ्या जीवनात येण्याआधी अडचणी होत्या, पण त्या इतक्या नव्हत्या की काही सांगूच नाही शकत. माझी नोकरीच गेली, घरात आजारपणच वाढून गेला, कर्जाचा डोंगर डोक्यावर येऊन उभा राहिला. माझे मुळं बाळ सुद्धा ऐकत नाहीये. चारीकडून पहा तर समस्या आहेत. पण हे लक्षात ठेवा, स्वामी समर्थ ज्यांच्यावर जास्त प्रेम करतात त्यांच्याच जीवनात त्रास येतो, अडथळे वाढतात. म्हणूनच स्वामींच्या जीवनात येणं त्रास नाही, ते आपलं जीवन घडवायला येतात. स्वामी आपले गुरु आहेत आणि गुरु काय करतो? आपल्या जीवनाकरता जे चांगलं आहे ते शिकवतात आणि जे वाईट आहे त्याला बाहेर काढण्याचा प्रयत्न करतात. आणि जेव्हा वाईट कर्म, वाईट माणसं, जुनी गोष्टी, गेल्या जन्माचे प्रारब्ध बाहेर काढण्याचा प्रयत्न केला जातो, तेव्हा आपल्या जीवनामध्ये त्रास वाढतो. आता स्वामींनी आपल्याला किती छान समजवलं आहे. या व्हिडिओमध्ये तुम्हाला स्वामींची शिकवण मिळेल की स्वामींनी आपल्या भक्तांना खूपच छान समजवलं आहे की तुझ्या जीवनामध्ये मी आल्यावर त्रास का येतो. तुम्ही ही शिकवण जर आपल्या जीवनात आणली तर स्वामी अजून तुमच्या जवळ येतील. स्वामींवर विश्वास, श्रद्धा दृढ होईल आणि तुमच्या मनाचे प्रश्नांचे उत्तर नक्कीच मिळतील. एकदा एक भक्त होता. तो स्वामींकडे आला, रडू लागला. तो म्हणाला, स्वामी, मी तुमची सेवा सुरू केली, तेव्हापासून माझ्या जीवनात त्रास सुरू होऊन गेला. संकटच संकट येतात. व्यवसाय जो चाललेला होता तोही बंद होऊन गेला. घरात भांडणं सुरू होऊन गेले. तुमची सेवा करून जर हेच मिळणार आहे तर मग मी काय करू? स्वामींनी शांतपणे त्याच्याकडे पाहिले आणि एका सेवकाला म्हटलं, याला जरा बागेत घेऊन जा आणि तिथला कचरा दाखव. बागेमध्ये एका कोपऱ्यामध्ये कचरा जळत होता. तिथून खूप धूर निघत होता आणि डोळ्यात पाणी येत होतं. स्वामी त्याला म्हणाले, बाळा, जेव्हा कचरा जाळला जातो तेव्हा सुरुवातीला खूप धूर होतो, श्वास घ्यायला सुद्धा त्रास होतो आणि डोळ्यात पाणी येतं. पण एकदा का तो कचरा जळून खाक झाला की सगळीकडे काय होऊन जातं? स्वच्छता होऊन जाते. तुझ्या जीवनातला हा त्रास म्हणजे तुझ्या पूर्वकर्माचा कचरा आहे. मी तुझी सेवा स्वीकारली आहे, म्हणूनच मी हे प्रारब्ध वेगाने जाळून संपवत आहे. हा त्रास थोड्या वेळासाठी आहे, पण त्यानंतर तुझं आयुष्य सोन्यासारखं होणार आहे. भिवू नको, मी तुझ्या पाठीशी आहे. तो भक्त शांत झाला. त्याला समजलं की संकट ही त्याला बुडवण्यासाठी नाही तर शुद्ध करण्यासाठी आली आहे आणि तो मनापासून खूप जास्त शांत होऊन गेला. एकदा स्वामींकडे एक अजून भक्त आले होते. त्यांनी स्वामींचे दर्शन घेतले आणि काही दिवस मठामध्ये राहण्याचा निर्णय घेतला. पण मठात आल्यापासून त्यांच्यावर खूप विचित्र घटना घडत होत्या. कधी त्यांना ताप येत होता तर कधी त्यांची मूल्यवान जी वस्तू होती ती हरवून जात होती. आणि शेवटी काय झालं की त्यांच्या व्यवसायामध्ये खूप जास्त नुकसान व्हायला लागलं. त्यांना काही कळत नव्हतं. शेवटी त्यांनी स्वामींकडे निरोप घेतला आणि घरी निघून गेले. घरी गेले पण त्यांना तिथे काही चैन पडत नव्हता, म्हणजे शांतता नव्हती मिळत. ते गृहस्थ परत रडत रडत स्वामींकडे आले आणि म्हणाले, स्वामी, मी तुमच्या चरणी आलो होतो आणि मला वाटलं होतं की आता माझ्या जीवनामध्ये सगळं काही चांगलं होऊन जाईल, पण हे तर काही वेगळंच घडून राहिलंय. स्वामींनी त्या गृहस्थाला काही न बोलता मठात जिथे कपडे धुतले जात होते तिथे नेलं. तिथे एक धोबी
कपडे दगडावर जोरात आपटून धुत होता. स्वामींनी विचारलं, त्या कपड्याला तो माणूस का मारतोय? तो गृहस्थ म्हणाला, स्वामी, तो मारत नाहीये, तो कपड्यातला मळ काढण्यासाठी त्याला दगडावर आपटत आहे. स्वामी हसले आणि गरजले, अरे वेड्या, तू पण तोच कपडा आहेस. तुझ्यावर आजवर अनेक जन्माचा कर्माचा मळ साचलेला आहे. तू माझ्या मठास आला, आता तुला स्वच्छ करण्याची जबाबदारी तर माझी आहे. जेव्हा मी तुला संकटाच्या दगडावर आपटतो, तेव्हा तुझा अहंकार आणि तुझे वाईट प्रारब्ध गळून पडतात. थोडा वेळ हे वस्तू सोस न, मग बघ तू कसा तुझ्या जीवनामध्ये आनंद येतोय. तो गृहस्थ निरुत्तर झाला. त्याला समजले की मठात येऊन वाढलेला त्रास हा शाप नसून स्वामींनी दिलेली स्वच्छतेची वागणूक आहे. म्हणून आपल्या जीवनामध्ये जर त्रास वाढला आहे, म्हणजे ते आपले पूर्वकर्म आहे. आपण जी सेवा करतोय, आपण जे नामस्मरण करतोय, त्याचं फळ आपल्याला योग्य वेळ आली की मिळणारच आहे. पण ते फळ तेव्हा मिळेल जेव्हा आपल्या जीवनामध्ये जे काही आपले कर्म आहे, प्रारब्ध आहे, जे काही आपल्या जीवनामध्ये वाईट गोष्टी आहे, त्या वाईट गोष्टी आपल्या जीवनातनं जो पण बाहेर जात नाही, आपली स्वच्छता होत नाही, स्वामींच्या रूपामध्ये, त्यांच्या स्वरूपामध्ये, रूप आहे पण जेव्हा त्यांच्या स्वरूपामध्ये आपलं मन शांततेने चित्त स्थिर होऊन नामस्मरण करायला लागेले, म्हणजे समजून जा की आपले जे वाईट कर्म होते ते आता संपले. आता आपल्या जीवनामध्ये आपल्याला स्वामी सगळं काही देतील आणि आपल्या जीवनामध्ये आनंद आणतील. आपल्या जीवनामध्ये सगळ्या समस्या दूर होऊन जातील. जर आपल्याला सुद्धा मनामध्ये हा प्रश्न असेल तर स्वामींच्या या ज्या लीला आहे 2 कथांमध्ये, जे स्वामींनी सगळं आपल्याला समजवलं की त्रास आला तर घाबरू नका, मी तुमच्या पाठीशी आहे, फक्त तुम्हाला मी शुद्ध करतोय, तुमच्या मनाची स्वच्छता करतोय, तुमच्या जीवनाची स्वच्छता करून तुम्हाला घडवून राहिलो, तयार करतोय, कारण मी तुमचा गुरु आहे. म्हणून विश्वास ठेवून स्वामी नामस्मरण करा आणि मनामधले हे विचार काढून द्या की स्वामी आले तर मला त्रास होतोय. मराठी येत नाही, चुकल्यास क्षमा प्रार्थी आहे. भेटू आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.